काय नाव तुमचं? सतीश सतीश रामराव लोखंडे पारत. काय पूर्ण नुकसान झालं तुमचं? चिकू खूप नुकसान झालेलं आहे. 50-60 वर्षाचा बगीचा आहे. तर खूप नुकसान झालेलं, झाडाला पानं राहिलेली पूर्ण. हे पूर्ण चिक्कू पडले, बघून घ्या. इकडे घ्या कॅमेरा, हे बघा चिक्कू. हे नुकसान किती वर्षानंतर झालं तुमचं असं वाटतं तुम्हाला? असं वाटतंय की बा कमीत कमी 2013 मध्ये असं नुकसान झालेलं होतं गारपिटीमुळं. परत आता झालेलं आहे. त्यावेळेसही काही मोबदला भेटलेला नाहीये. आता विमा भरलेला आहे. विमा सुद्धा भरलेला आहे. सर्व चेक झालेलं आहे. पूर्ण शेतात जाण्याचं कामच राहिलेलं नाहीये. इतकं नुकसान झालेलं आहे पारत मध्ये. काल झालेल्या गारपिटीमुळे पारत बुद्रुक शिवारात मोठ्या प्रमाणात गारीचं साईज मोठी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. माननीय तहसीलदार साहेब यांच्या आदेशाने आज आम्ही नुकसान झालेल्या क्षेत्राची पाहणी करत आहोत. जे खर्च लावलेला आहे तो निघणं मुश्किल झालेलं आहे. आता काही ना काही मदत हवी. सर्व शेतकऱ्यांचं सर्व ठिकाणी नुकसान झालेलं आहे. शेतकऱ्यांचे अश्रूही आटलेले आहेत. नुकसान भरपाईही निघून भरू शकत नाही. आणि ती रानातलं जे माल पडलेले आहेत, नुकसान झालं ते काढायलाही भरपूर पैसा लागणार आहे. माल जेवढा गेला ना, आता भरण्याची नुकसान निघणारच नाही. काल दिनांक 26/2/2024 ला अचानक 5:30 वाजता कोणतंही आभाळ व कोणतंही हे दिसत नसताना अचानक गार आल्यामुळं, आणि गार एवढी भयानक होती, हवा आणि गार, की अर्ध्या तासात होत्याचं नव्हतं पारत परिसर पूर्ण हरभरा, गहू, मक्का, चिकूचे बगीचे सर्व पिकं नष्ट झाले. एकही रुपयाचं पीक हे मागं राहिलेलं नाही. आणि या भागात तर झालंच, पण आजूबाजूचा परिसर लायनी पारत, पद्मावती, सावंगी, पिंपळगाव हा पूर्ण परिसर सर्वच झोडपून काढला. एकही रुपयाचा माल घरात न्यायचे काम राहिलेले नाही. पूर्ण खर्च आतापर्यंत झालेला होता तो एकही रुपया घरात न्यायचं काम नाही. काल रात्री 6 वाजेच्या सुमारास अतिशय जोराचा वारा आणि गार आणि पाऊस हे तिन्ही संकट एकाच वेळेस शेतकऱ्यावर आलेत आणि होत्याचं नव्हतं झालं. पूर्ण शेतकरी परेशाने म्हणजे हताश झालेला आहे शेतकरी. आणि शेतकऱ्याला तात्काळ शासनातर्फे काहीतरी मदत मिळायला हवी, अन्यथा शेतकऱ्याला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही, असं संकट शेतकऱ्यासमोर आलेलं आहे. आणि आता संतोष भाऊ दानवे यांच्याशी मी बोललो फोनवरून. त्यांनी सांगितलं की तात्काळ तहसीलदार साहेबांशी बोलतो. आणि आता इथं भावेशकर तलाठी साहेब आपले आलेले आहेत, तळेकर साहेब आलेले आहेत. सकाळपासून शेतावर जाऊन पाहणी सर्वजण करतायत. शेतकरी आहेत, सगळे शेतकरी हताश झालेले आहेत. परंतु शासनाने तात्काळ काहीतरी याच्यावर मार्ग काढून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कुठेतरी दिली पाहिजे, तरच हा शेतकरी तरेल, नाही तर अन्यथा शेतकऱ्याला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही. या ठिकाणी पारत बुद्रुक परिसरात सकाळपासून आम्ही तलाठी आणि कृषी प्रशिक्षक यांच्यासोबत सर्व पंचनामे किंवा शेतीची पाहणी करत आहोत. सर्व क्षेत्रामध्ये त्यामध्ये रब्बीची जी सर्व पिके आहेत, गहू, हरभरा, मका, फळपिकामध्ये टरबूज, फळपिकामध्ये पुन्हा चिकू, या सगळ्या क्षेत्राची पाहणी केली. अतिशय 100% नुकसान झालेलं आहे. शेतकऱ्यांनी जो खर्च केलेला आहे तो निघणं तर सोडून द्या, परंतु शेतातून माल काढही तो शेतकरी कोणताही माल काढू शकत नाही, इतकं भयानक नुकसान आहे. काल अचानक झालेल्या गारपिटीमुळे, वादळ आणि पाऊस याच्यामुळे अचानक शेतीचं भरपूर असं नुकसान झालेलं आहे. आज माल फक्त घरात यायचा बाकी होता, सगळा आम्ही खर्च करून टाकलेला होता. आमचे म्हणजे एवढे नुकसान झाले की आम्हाला 1 रुपया सुद्धा या मालापासून मिळू शकत नाही. आम्ही सगळा खर्च जो नव्हता तो घरातून खिशातून शेतीला लावलेला आहे. शासनाने याचा त्वरित पंचनामे करून तात्काळ मदत द्यावी आणि आम्हाला पीक विम्याची रक्कम ही सुद्धा त्वरित देण्याची कृपा करावी. आणि मजूर लोन येऊन घेतलं, पण आता मिळतच नाही आम्हाला काहीच. झिरो म्हणजे काहीच नाही. करू आपण पंचनाम्याचे आणि विम्याचे जास्तीत जास्त किती देता येते त्याच्यामध्ये 100%च बसवा नाही. तो पंचनाम्याचा विषय वेगळा, विम्याची पण रक्कम बघू आपण. विम्याचं स्टेजनुसार राहतं, इंटिमेशन करा. कारण आमची जोपर्यंत आमचा खर्चातून म्हणजे खर्च जो नावाचा तो लावून टाकेल, पूर्ण लावून टाकेल, आमच्या घरात यायचं बाकी होतं फक्त.